नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। रोमहर्षक मॅच आपण पाहिली। 3 चेंडू 13 धावांची गरज, 2 लगातार षटकार जोडले गेले। 1 चेंडू 1 धावेची गरज असताना डॉट बॉल पुन्हा एकदा वैभव सांबरेने काढला गेला। मागच्या मॅच मध्ये कवाड अशाच परिस्थितीमध्ये फसलेला। 1 चेंडू 4 धावा, तिथे देखील डॉट बॉल काढला। आता 1 चेंडू 1 धाव, तिथे देखील डॉट बॉल काढला। आणि सुपर मॅच आपल्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळाली। कौतुक करावं लागेल टीम धामणगावचं सुद्धा अफलातून खेळ त्यांनी देखील दाखवलाय। चला जाऊयात नवीन मॅच कडे, जिथे एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघ लढत आहेत। टॉस जिंकला, बॅटिंग निवडली गेली आहे। 2 कोळिवलीचे फलंदाज, एका बाजूने प्रशांत आणि दुसऱ्या बाजूने वैभव पाटीलची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश भोईर। जाऊयात मॅच कडे। योगेश पहिलाच बॉल वेगवान हाताळला होता। बॅटची एज आहे की शरीरावरती जाऊन आदळला। यस, पंचांचा इशारा आहे तो लेग बाईसच्या स्वरूपामध्ये। 1 सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 1 या आकड्यावरती। वैयक्तिक खातं अजूनपर्यंत उघडलेलं नाही, सांघिक धावसंख्या फलकावरती 1। वैभव पाटील इज ऑन नाउ स्ट्राइक। एका चेंडूचा खेळ समाप्त झाला। चेंडू क्रमांक 2 योगेश तयार। आपटून टाकण्याचा प्रयत्न, वेग धारण केला होता या चेंडूच्या पाठीमागे। उत्साह थोडासा पाहायला मिळाला, पण तदनंतर डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आली आहे ती 1 धाव फलकावरती जोडली गेली आहे। यानंतर होणारी मॅच बीच स्पोर्ट्स कवाड बी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा। आपण रेडी राहायचं। बोला तयार। पुढचा बॉल हवेत हवेत हवेत, विकेट मिळवण्याची संधी आहे आणि तदनंतर मिल गई विकेट। बडी मछली जाल में वैभव पाटील अगदी शून्यावरती परततात मैदानाच्या बाहेर। धामणगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा। धामणगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्या आयोजकांना। चला जाऊयात मॅच कडे। 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला। 1 विकेट गमावताना धावसंख्या फलकावरती 1। नवीन बॅटर पुनीत आल्याला प्रहार करायचा प्रयत्न, आणखी एक झटका। अजून एक फलंदाज मैदानाच्या माघारी परतेल। बॅक टू बॅक 2 चेंडू योगेश भोईरच्या नावावरती, 2 महत्वाच्या सफलता। या आधीच्या चेंडूवरती पाटील आणि आता पुनीतचं शिकार केलंय। विकेट हॅट्रिक वरती आहेत आता योगेश भोईर। मागचे 4 चेंडू हाताळलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 चेंडू लँड केलेत। 1 धाव दिली, ती देखील अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये, लेग बाईसच्या स्वरूपामध्ये। त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव त्याने वैयक्तिक खर्च केलेला नाहीये। 2 विकेट स्वतःच्या नावावरती। चेंडू क्रमांक 5 बॉल तयार। विकेट हॅट्रिक वरती होते। बॅटची लीडिंग एज होती आणि तदनंतर यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली। एकदा रिप्ले चेक करूयात आपण नक्कीच। आपटून टाकलेला चेंडू ऑप्समच्या बाहेर, चांगली रणनीती होती बॅटची, आउटर एज आणि तदनंतर
यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चुकी घडली. हॅट्रिक वरती होते, पण कौतुक करावं लागेल तरी देखील योगेश भोईरचं अफलातून गोलंदाजी. 5 चेंडू फेकून झाले, धाव फक्त एकही दिलेला नाहीये. 2 विकेट, शेवटचा अंतिम चेंडू. यस, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अनंत धापसेला माघारी परतवलं गेलं. मेडन ओव्हर हाताळली गेली योगेश भोईरच्या माध्यमातून. मेडन प्लस विकेट आणि 3 विकेट मिळाले आणि तिन्ही विकेट किती महत्वाचे होते बघा. सर्वात पहिला विकेट वैभव पाटील, सर्वात महत्वाचा गडी माघारी पाठवला गेला. तदनंतर पुनीतला माघारी पाठवलं आणि त्याच्या पाठोपाठ अनंत धापसेला देखील माघारी पाठवलंय. तिन्ही महत्वाचे विकेट आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 1 या आकड्यावरती. विकेट गमावले गेले 3 आणि आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आपण पाहतोय गोलंदाज हिवाळी संघाकडनं राहुल. योगेशच्या पावलावरती आता पाऊल ठेवून राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एकच धाव फळकावरती आहे. थोडीशी बिकट परिस्थिती कोलिवली संघाच्या वरती सावरते, पण आता यातून बाहेर निघण्यासाठी या 2 फलंदाजांना आता स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. प्रशांत अजून देखील मैदानामध्ये आहे, जे सलामीसाठी आले होते. त्याच्या समवेत आता साथ निभावण्यासाठी कुमार. नॉन स्ट्रायकर एंडला आता आपण कुमारला पाहतोय. बोला तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये, उंची जास्त लाभली आहे आणि तदनंतर आणखी एक सफलता राहुलच्या नावावरती. विकेट क्रमांक 4 देखील मैदानाच्या बाहेर परततोय. यानंतर होणारी मॅच बोंबेपाडा संघाचे कर्णधार आणि कवाड संघाचे कर्णधार. आपण लगेचच व्यासपीठासमोर टॉसबॉक्स कडे यायचंय. ऑनगोईंग मॅच कडे वळतोय आपण. 4 विकेट गमावले गेलेत. 1 धावसंख्या फळकावरती आहे. काहीच वेगळं चित्र दिसतंय. नवीन बॅटर राहुलला आपण पाहतोय, जो स्ट्रायकर एंड वरती आहे. मागचे 7 चेंडू हाताळलेत आणि एकही धाव नाहीये. हवेत आणि इथे राहुलचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. रुको ये तो बस जाकी है क्योंकि मैच अभी बाकी है. ते जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. 4 विकेट गमावल्यानंतर 5व्या नंबरवरती राहुल बॅटिंग करण्यासाठी आला आणि पहिलाच बॉल वरती 600च्या अगदी स्ट्राईक रेटने खातं उघडताना षटकार ठोकला गेला. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. षटकारानंतरचा प्रति उत्तर खूप चांगल्या पद्धतीने दिला गेलाय राहुल गोलंदाजच्या माध्यमातून. 1 सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 3 आणि धावसंख्या फळकावरती आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा फळकावरती. जेवढं पाहिजे तेवढा दिसत नाहीयेत, पण ज्या परिस्थितीमधून सर्व्हाइव्ह करतात ती परिस्थिती सध्या प्रश्न विचारते कोलिवलीला.
आणखी एक धाव लीगबाईच्या स्वरूपामध्ये एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. ज्या वेळेस राहुलच्या बॅटमधनं मोठा फटका आला त्यावेळेस असं वाटलंय की राहुल इथून येणाऱ्या हा षटक आणि पुढचा षटक जर फेस करतोय तर कदाचित एक टोटल चांगली बनवेल. या परिस्थितीमधून 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. आणखी एक धमाकेदार चौकार. म्हटलं होतं ना की राहुल जब तक है तब तक मैच बहुत कुछ आना बाकी है. तेरा धावा फळकावरती जोडला गेला. ते एक षटकार आला एक चौकार आला राहुलच्या मध्यात बॅटमधनं. शेवटचा अंतिम चेंडू वाईड शॉर्कर करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग अपील केली गेली पण पंचाचा इशारा. षटक समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 13 या आकड्यावरती 4 विकेट गमावले गेले आणि या 4 विकेटचा विचार केला टॉप ऑर्डरचे फलंदाज माघारी परतले गेले. राहुल आणि कुमारची जोडी आता सध्याच्या घडीला मैदानावरती. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय. अशाच प्रकारची जर सरासरी राहिली करंट रन रेटरकडे आपण लक्ष देतोय 6.50 अशाच प्रकारचं राहिलं तर मग 20 धावा देखील बनवताना थोडस अडथळे येतील. पण आता इथून 25, 30, 35चा विचार करावा लागेल. एक शेवटचं अंतिम षटक बाकी असेल. 3 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर शेवटचं अंतिम षटक आहे. इथून आता 10-15 धाव्यांचा विचार करावा लागेल. जरी 10 धावा आल्या तरी 23 धावा, 15 धावा आल्या तर मग 25 ते 26 धावा बनवू शकतील. आणि ज्या परिस्थितीमधून 25-26 धावा बनवलात ना तो एक अनुकूल परिस्थिती म्हणेन मी मग. कारण की मग चांगली गोलंदाजी करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. नो डाऊट आता जिथे अडकले टीम कुलिवली संघ त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस सेकंड इनिंग चालू होईल त्यांना गोलंदाजीमध्ये कुठल्याच प्रकारच्या चुका न करता खेळावं लागेल. कारण की लो स्कोरची मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक आहे आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय राज पाटील. खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह अप्रोचने टीम हिवाळी संघ मैदानामध्ये दिसते. योगेश भोईरची मेहनत, नितीन भगतची अनुभव या सगळ्या गोष्टी दाखवताना आणि युवा खेळाडू खूप सारे दिसतात या संघामध्ये. सातत्याने युवा खेळाडूंना प्रमोट करणारा हा संघ आपण पाहतोय आणि त्याच्या जोरावरती आता चांगल्या परिस्थितीमध्ये. पहिला बॉल अपील केली जाते की काय. पंचांचा इशारा काय तो पाहावा लागेल. एक धाव तर कंप्लीट केली गेली लेग बाईच्या स्वरूपामध्ये कारण की पायावरती जाऊन चेंडू आदळला होता आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. चाणाक्ष गोलंदाज आहे हा. सकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. 7 धावा खर्च केल्या होत्या, विकेट देखील मिळवलेल्या. सो या गोलंदाजाला इतक्या लवकर किंवा इतक्या सहजासहजी तुम्ही अंडरस्टिमेट नाही करू शकत. वळण चांगलं आहे, दोन्ही बाजूने तो वळण करू शकतो. लेंथ लाईन चांगली ठेवतो. हा पहा आणखी एक चांगला चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक नितीन भगत आहे. चेंडूला अडवतील का पण त्याआधी चेंडू निघून जातोय वन बाउन्सच्या स्वरूपामध्ये. सरळ सीमारेषेच्या बाहेर दणदण करत चौकार. चौदा धावा फळकावरती. 2 चेंडूंचा खेळ. 18 धावा फळकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल
पाठीमागे जातोय. फाईन खेळलेत खूप जास्त डीप फाईनच्या क्षेत्रामध्ये, निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार बॅक टू बॅक. दुसरा आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 22 आकड्यावरती. दरम्यान शुभेच्छा आलात पेंटिंगच्या दुनियातील राजा माणूस निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून टीम कोलिवली संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद. ऑल दी बेस्ट टीम कोलिवली. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या रिजन मध्ये स्वीप कव्हरला बॉल निघून जातोय. आणखी एक दणदणीत करत चौकार. लगातारचे 3 चौकार. बघा राजच्या अगेन्स्ट 3 हल्ले चढवले गेले आणि मागच्या 4 चेंडूमध्ये राजच्या विपक्षात 3 चौकार आले. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती डिफाइंडला यावेळेस स्वीप कव्हरला आणखी एक चौकार आणि लगातार 4 चेंडूमध्ये 3 चौकार जोडले गेले आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 26 आकड्यावरती. बघा मी म्हणेन की आता 26 धावा फारसा कमी दिसत नाहीये. 3 षटकांची मॅच आहे त्यामुळे अशा बिकट परिस्थितीमधून 26 धावा देखील इनफ टोटल होऊ शकतो. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप बंद क्षेत्ररक्षक फिकी करतायत. दुसऱ्या धावेची कॉलिंग थोडीशी रिस्की पण सुखरूपरित्या आपल्या खब्यामध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर 28 धाव संख्या. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या एका चेंडूवरती 2 धावा जरी आल्या तरी पण 30-31 धावा 10 ची सरासरी मग धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी चांगली आहे. वैभव पाटील पोलाड असे गोलंदाज आहेत कोलिवली संघाकडे त्यामुळे बॅटल तर चांगला होणार आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये जर इथे पाहिलं गेलं या कालपासून आपण पाहतो या मैदानावरती सगळ्या मॅच मग लो स्कोरिंगच्या असो या हाय स्कोरिंगच्या असो मॅच सगळ्या क्लोज जाऊन पोहोचल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील एक लो स्कोरची मॅच पाहिली आपण जिथे 36 धावांची गरज होती आणि त्या धावा अगदी क्लोज मॅच झाली होती. डिफेंड केली होती ती मॅच. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस पंचांचा इशारा फलंदाज होतोय बाद. 28 धावेवरती पारी समाप्त झाली आहे कोलिवली संघाची आणि 29 धावांचा आव्हान दिला गेलाय. 18 चेंडू 29 धावा होतील की रोखल्या जातील त्याआधी जाऊयात आपण टॉस बॉक्स कडे जिथे 2 संघाचे कर्णधार एका बाजूने मी स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार विकी मात्रे आणि दुसऱ्या बाजूने सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाचे कर्णधार प्रदीप उर्फ बाबू. थँक्यू सो मच मनीष पाटील. किरण पाटील यांना विनंती असेल, नितीश पाटील यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. एका बाजूला जय बजरंग आणि दुसऱ्या बाजूला निखिल स्मृती असं हे कस्टमाइज्ड टॉस कॉइन आहे. बोंबेपाडा टीम कॅप्टन कॉल देत आहेत. निखिल स्मृती असा कॉल आणि यस जशी मागणी तसा पुरवठा. थँक्यू नितीशजी पाटील. 3 षटकांची आता मॅच आहे. फॉर्मॅट थोडासा बदललाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. आणि जेव्हा बॅटिंगला याल विशेषतः काही असं ठरवलंय का 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे ओपनिंग पेअरमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत वगैरे? नाही सेम राहतील. 3 ओव्हर्समध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुमचा मानस आहे? 35 ते 40. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. विकी ज्या प्रकारे मॅचेस होत आहेत अगदी चित्तथरारक होत आहेत पण मला असं वाटतं की तुमची बॅटिंग फार छान होते. गोलंदाजीमध्ये असं वाटतंय की कुठेतरी अनुभव कमी पडतोय वगैरे? अनुभव नाही, अनुभव आहेच परंतु प्रॅक्टिसचा अभाव कमी पडतो. आमचा अजून ग्राउंड रेडी नाही. अजून नेट प्रॅक्टिस करतात मुलं. ग्राउंड रेडी झाल्यानंतर अजून प्रॅक्टिसमध्ये येतील, चांगला अजून खेळ करतील अशीच अपेक्षा असेल. या मॅचमध्ये बोंबेपाडा टीम समोर आलेली आहे. त्या टीमला तुम्ही कसं पाहता आणि बॅटिंग करत असताना किती स्कोर उभारण्याचा मानस आहे? एक जास्तीत जास्त 35-40 धावापर्यंत करण्याचा प्रयत्न असेल. एक 40 धावा झाल्या म्हणजे डिफेंडिंग स्कोर असेल. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. तर सुनील
स्पोर्ट्स बोंबेपाडा संघानं टॉस जिंकलाय पुढील सामन्याचा आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. मैदानामध्ये एक महत्वाची मॅच सुरू आहे आणि ही मॅच देखील रंगतदार अवस्थेत जाऊ शकते. स्टे ट्यून विथ अस. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. गावदेवी हिवाळी संघ सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्या. बघा आपण ऑलरेडी षटकांमध्ये कपात केलेली आहे कारण वेळेच्या बाबतीत कुठेतरी संघ सहकार्य करत नाहीत, जास्त वेळ घेत आहेत. आणखी षटकं कमी होणार नाहीत याची काळजी घ्या. योगेश दळवी धोंडा वडवली यांच्या माध्यमातून दोन्ही संघांसाठी आणि आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच योगेश दळवी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एकोणतीस धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये. सुरुवात फार दमदार होती गोलंदाजीमध्ये. हिवाळी संघाकडून योगेश भोईरनं अप्रतिम मारा केला पॉवर प्लेमध्ये आणि तदनंतर राहुलनं देखील विकेटनं सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर फलंदाजांनी पलटवार केला आणि अखेर एक फायटिंग टोटल फलकावर लावली आहे. गावदेवी कोळिवली संघानं 28 मधून 25 धावा राहुलच्या बॅटमधून आल्या. 3 धावा लेग बायच्या रूपात आल्या, म्हणजे एकाच फलंदाजाने धावा बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या 3 धावा एक्स्ट्राजच्या रूपात आलेल्या आहेत. इतर सर्व फलंदाज शून्यावर बाद होताना पाहायला मिळाले. वैभव लवकर बाद झाला. प्रशांत, पुनीत, अनंता काहीही योगदान बॅटनं देता आलं नाही. मात्र राहुलनं संधी दिली आहे फाईट बॅक करण्याची आणि आता गोलंदाजीमध्ये वैभव पाटील असेल, अनंता असेल, पोलार्ड असेल यांसारख्या गोलंदाजांवर जबाबदारी आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय गिरीश आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला योगेश. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला वेगवान बॉल होता, बीट करून गेलाय बॅटरला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय वैभव कोळी. हे पहिलं षटक फार महत्वाचं ठरत असतं जेव्हा काहीशा कमी धावा तुम्ही चेस करत असता, विशेषतः गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. सुरुवात जर चांगली झाली गोलंदाजीमध्ये तर मात्र मजा येईल या मॅचमध्ये आणि हा सामना देखील चित्त थरारक अवस्थेत जाऊ शकतो. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे बॅटच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. अपील होते कॉट बिहाइंड साठी. बघायचं आता दोन्ही पंच एकमेकांकडे वळतायत. अपील फार स्ट्रॉंग होती. पहिल्या बॉलवर धाव बनवता आली नाही, या बॉलवर देखील धाव तर आलेली नाही, पण आता कन्फर्मेशन पंचांकडून यायचं बाकी आहे. बॅट्समनला आउट दिलं जाईल की नॉट आउट असेल. पंचांकडे सगळ्यांच्या नजरा खेळल्यात आणि पंचांचं बोट आकाशात. बॅट्समन आउट, कॉट बिहाइंड. गिरीशला येथे सलामीला पाठवण्यात आलं होतं परंतु काहीही योगदान न देता तो तंबूत परततोय. सनसनाटी निर्माण झालेली आहे मैदानामध्ये. जशी सुरुवात होती कोळिवली संघाची बॅटिंगमध्ये तशीच सुरुवात हिवाळी संघाची देखील पाहायला मिळते. 0-1. ठाणे जिल्ह्यामध्ये गाव चला नवीन फलंदाजाने देखील त्वरित खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. 29 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये. 3-3 षटकांचे सामने आपल्या समोर रंगतायत. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024चा आजचा दुसरा दिवस. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे संघाकडून या देदीप्यमान स्पर्धेचं आयोजन आपण एन्जॉय करतोय. नवीन बॅट्समन सूरज जो आधी सलामीला खेळत होता, ड्राईव्ह केलाय अपीश, मात्र गॅप शोधलाय. 2 खेळाडू पाठलाग करतायत. बॉल आडलाय. थोडासा अडथळा मैदानामध्ये आहे, त्या दिशेनं आपण नियम स्पष्ट केलेले आहेत की त्या टॉवरला पिवळ्या पडद्याच्या खाली जर बॉल लागला थांबला मैदानामध्ये तर धावा पळून घ्यायचे आहेत आणि तेच केलंय फलंदाजांनी. प्रयत्न पुरेपूर होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फिल्डरचा डाईव्ह लगावून तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याला बीट करून बॉल निघून गेलाय. खूप सुंदर टेलिकास्ट BTC लाईव्ह मार्फत. 2 धावांनी अकाउंट ओपन केलंय सूरजने.
यावेळेला आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल थोडा समोरच्या बाजूने ट्रॅव्हल होतोय. वायडिश लॉंगॉनला तिकडे फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वर. वैभव पाटील कोळिवलीचा कोहिनूर म्हणून ज्याला संबोधलं जातं, आज पहिल्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली. 47 धावांची खेळी साकारली. या मॅचमध्ये 0 बाद झाला. मात्र गोलंदाजी चांगली करतोय. आतापर्यंत तरी चांगलं षटक त्याने टाकलंय. मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता स्ट्रायकिंग एंडला हिवाळीचा कोहिनूर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच योगेश भोईर. चला टाइमपास करू नका प्लीज मित्रांनो, जास्त वेळ नाही आपल्याकडे. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी. ग्रेट बॉल अपील कॉट बिहाइंड साठी. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. अफलातून बॉल. चांगला वेग काढतोय गोलंदाज वैभव. हात उघडण्याची संधी देत नाहीये. शिस्तबद्ध मारा, भेदक मारा, तिखट मारा, अचूकता, भेदकता सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत वैभव पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. तोडीस तोड खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत सध्या. हा देखील ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर टाकलाय. डायरेक्ट हिट लागली आहे आणि यस इज आउट. पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय. थेट निशाणा कव्हर्स मधून यष्ट्यांवर नॉन स्ट्रायकर्स एंडला चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. लीडिंग एज लागली होती. पाहू शकाल फिल्डरच्या थेट हातात बॉल निघून गेला आणि त्यानंतर सिंगल सोडण्याचा जो प्रयत्न झाला तो अपयशी ठरलाय. या ठिकाणी माघारी परतावं लागतंय योगेश भोईरला. लॉफ्टेड शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क. नितीनच्या बॅट मध्ये आल्या धमाका षटकार.
विकेट असणार आहे, की विकेट नितीनची. कारण हा फलंदाज आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट आहे 29 धावांचं. समीकरण 11 चेंडू आणि 20 धावा. जबरदस्त रंगताना दिसते आणखी एक मॅच या स्पर्धेच्या दरम्यान. खांडपे क्रीडा नगरीमध्ये, स्वर्गीय जनार्दन बाबू तारे क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे संघाचं आयोजन. चला, खूप जास्त वेळ खर्च केला जातोय. कोळिवली संघ आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जाऊ लागू शकतंय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. एक क्लोज इन फिल्डर ऑफ साईडला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्कर. चांगला वेग होता या बॉलवर आणि खूपच सुंदर चेंडू. डॉट बॉल येतोय. कश्मकश आहे खेळामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 10 चेंडू आणि आता 20 धावा असं समीकरण. गोलंदाज पोलार्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रत्येक बॉल नंतर जास्त वेळ घेत आहात कोळिवली संघ. लीडिंग एज बॉल हवेत तरंगतोय. फिल्डर त्याच्या खाली आणि टिपलाय झेल. बिग विकेट. मोठा मासा आहे ते गळाला लागलाय. नितीन बाद. क्रमांक 3 गिरीश बाद, योगेश बाद आणि आता नितीन ही बाद. संघ अडचणीत सापडला. 29 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी हिवाळी फक्त 9 धावा फलकावर आहेत. समीकरण देखील कठीण होत चाललंय. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आणि आता नवीन बॅट्समन प्रणित मैदानामध्ये प्रवेश करतोय. इन ॲट नंबर 5 सूरज नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. सूरज इथे हिरो बनेल का? या अगोदरच्या मॅचेसमध्ये फारसं काही चांगलं करता आलेलं नाही आहे, परंतु आता संधी जरूर असणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. ते पॉइंटला टिपलाय झेल. 1 मोर विकेट गोज डाऊन. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागत आहेत हिवाळी संघाला. आणि आता कोळिवली संघ या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतोय. परंतु सामना क्रिकेटचा आहे मित्रांनो, आणि इथे कधी काय होईल याचा अजिबात नेम नाही. अजूनही 8 बॉल्समध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. फलंदाजापासून दूर ठेवला. अगदी वाईड लाईनला बॉल होता. त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचा फेस जास्त उघडला गेला आणि चांगला झेल तिथे स्वीकारलाय. फिल्डिंग फार छान पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांची जी साथ पाहिजे ती गोलंदाजाला मिळताना दिसते. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज पोलार्ड. काल पहिल्याच मॅचमध्ये हॅट्रिक आपण पाहिली होती. सूर्यानगर संघाकडून आदित्यनं हॅट्रिक पूर्ण केली होती. नवीन बॅटर ज्यांना आल्या चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवलाय, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. येथे एष्ट्या उद्ध्वस्त. बघायचंय, जोरदार अपील होत आहे. विकेट किपरनं एष्ट्या तर उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि पंच आता तिसऱ्या पंचांकडे इशारा करतायत. पंचांना विनंती आहे, आपण सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे. आउट की नॉट आउट. तदनंतर इकडे जर क्लिअर होत असेल तरच हा निर्णय घेण्यात येईल.
बघा ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तोच अंतिम असेल. सो ऑनफिल्ड पंच आपणच निर्णय द्यायचा आहे. चला खेळ सुरू करा. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 11. समीकरण आहे 18 धावा आणि 7 चेंडू. 7 चेंडू 18 धावा. राहुल ऑन स्ट्राईक 2 धावांवर खेळतोय. पोलार्डचा हा बॉल या वेळेला उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईड. सामना संपलेला नाहीये. हिवाळी संघ येथून देखील पलटवार करू शकतोय आणि राहुल मध्ये विशेषतः सूरज मध्ये ती क्षमता आहे, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये सूरजला सलामीला देखील खेळताना आपण बघितलंय. राहुल देखील चांगला फलंदाज आहे. 7 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. अपिश फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू वळण घेतोय. 3 खेळाडू झेपावतायत त्या चेंडूवर आणि येथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 4/14. सन्माननीय उमेश जयराम पाटील साहेब ज्यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्यांचं शुभागमन आमच्या या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत संदीप गजानन पाटील साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिकाचे पुरस्कर्ते आदरणीय उमेश जयराम पाटील साहेब यांचं शुभागमन आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यांचं आगमन होत आहे. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहू शकाल स्क्रीनवर सन्माननीय उमेश जयराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. या स्वर्गीय निखिल स्मृती चषकासाठी त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय रमेश भोईर साहेब देखील उपस्थित होत आहेत. संदीप पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत. प्रमोद भोईर साहेब, या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मॅच अगदी रोमहर्षक अवस्थेत पाहायला मिळते. हिवाळी विरुद्ध कोळिवली. हिवाळी संघ 29 धावांचा पाठलाग करतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 4 मोहरे गारद केलेत गोलंदाजांनी, परंतु अजूनही सामन्यामध्ये चुरस आहे. स्ट्रायकिंग एंडला सूरज. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अनंता. पहिला बॉल सोडून दिलाय कारण दिशाहीन आहे. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. धावसंख्या 15. आता समीकरण 6 चेंडू आणि 14 धावा. सूरज एक युवा फलंदाज आहे, परंतु हिरो बनण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. ह्या धावा जर त्याने चेस केल्या तर निश्चितच त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं जाईल. प्रेक्षकांकडून मात्र मिस टाइम स्ट्रोक, परंतु गॅपमध्ये किमान दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे 2 धावा जरूर मिळत आहेत. फटक्यामध्ये फारसा आत्मविश्वास नव्हता, परंतु आता धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत या गोष्टीला फारसं महत्व दिलं जाणार नाहीये, कारण एक धाव ही लाख मोलाची ठरेल. आता शिल्लक आहेत फक्त 5 चेंडू. धावांची आवश्यकता आहे ती 12 धावा 5 चेंडू. आणखी एक उत्कंठावर्धक सामना या स्पर्धेमध्ये. या अगोदरचा सामना 1 चेंडू 1 धाव असं समीकरण होतं धामणगाव संघासमोर, मात्र ते त्यांना बनवता आलं नाही आणि कवाड संघ जिंकला. स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये नाहीये फलंदाज. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने प्रेशर फलंदाजावर. मोठा फटका आला तर प्रेशर गोलंदाजावर येईल. दडपण ट्रान्सफर करण्याचाच प्रयत्न खेळाडू करत असतात एकमेकांच्या विरोधात. आणि आता 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 या आकड्यावर. 29चं टार्गेट. क्लोज इन फिल्डर ऑफ साईडला. ही एक वेगळी रणनीती दिसते. पुन्हा एकदा पुन्हा बीट केलंय. यावेळेला अपील देखील होतंय, मात्र अपील फेटाळतायत पंच. चला खेळाडूंना विनंती, एकत्रित येऊ नका. डॉट बॉल येतोय. विकेट गेलेली नाही. एकत्रित येऊ नका आपण. मात्र सुरेख गोलंदाजी अनंताची. वेग चांगला काढलाय त्याने.
एरवी अनंताला आपण एवढी जास्त वेगवान गोलंदाजी करताना क्वचितच पाहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये तो भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आणि खूप चांगली लाईन मेंटेन केली. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू सातत्याने टाकले जात आहेत. माहिती आहे की फलंदाज ऑन साईडला जास्त खेळण्याचा इथे प्रयत्न करतोय. त्याचा स्ट्रॉंग झोन देखील कदाचित ऑन साईड आहे, त्यामुळे ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न होतोय. 3 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. मागच्या मॅच मध्ये 3 चेंडू 13 असं समीकरण होतं. 2 षटकार आले परंतु ती सिंगल आली नाही. चेसिंग कंपल्सरी असा नियम आहे. कमेंट मध्ये एका प्रेक्षकाने टाकले धामणगाव विन, परंतु धामणगावचा पराभव झालाय. काही हरकत नाही. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला पुल केलाय, समोर बॉल आहे आणि जबरदस्त कॅच वैभव पाटील मार्फत. मोक्याच्या क्षणी जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद. क्षणोक्षणाला स्वीकारलाय. वैभव पाटीलनं अंडर प्रेशर सोपे नसतात अशा प्रकारची झेल सीमारेषेच्या लगत होता. जम्पचं टायमिंग प्रॉपर आणि सुरक्षित हातांची जोडी दाखवली. अजूनही सामना फिनिश झालेला नाही. 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवेश करतोय रोशनला 2 षटकार खेळावे लागतील, तेव्हा येथे हिवाळी संघ विजेता होताना दिसेल. अथवा एक चांगला चेंडू जरी टाकला येथे गोलंदाजाने तर मात्र विजय सुनिश्चित होईल, तो म्हणजेच कोळिवली संघाचा. कोळिवली विरुद्ध हिवाळी. आता 2 क्लोज इन फिल्डर आहेत. नेक्स्ट बॉल, इम्पॉर्टंट डिलिव्हरी. अपट बार हा फुसका अपट बार आहे, कारण वाईट बॉल आहे आणि आता 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. म्हणजेच अजूनही 2 षटकारच मारावे लागतील जर एखादा वाईट किंवा नो बॉल आला नाही तर, कारण चेझिंग कंपल्सरी आहे. आणि सामना समाप्त झाल्यानंतर कोणीही आतमध्ये प्रवेश करू नये. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, नाहीतर आपल्या टीमला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागू शकते. सो प्लीज कॉपरेट. सुरेख बॉल, ब्लॉक होलचा वेध घेतलाय, ग्राउंडेड फटका आणि आता विजय सुनिश्चित होताना दिसतोय या ठिकाणी कोळिवली संघाचा. सुरुवातीला पूर्णपणे बॅकफुटला होता कोळिवली संघ. सुरुवात फारच खराब होती या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव त्यांनी बनवली होती आणि 3 फलंदाज बाद झाले होते. परंतु तदनंतर राहुल आला 6व्या क्रमांकावर, ज्यानं एकट्यानं 25 धावा बनवल्या. इतर फलंदाजांनी एकही धाव बनवली नव्हती. 3 एक्स्ट्रा रन्स होत्या. 28 पर्यंत मजल मारली 3 ओव्हर्समध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी अफलातून. वैभवने सुरुवात केली, त्यानंतर पोलार्ड आला आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये अनंता देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3 गोलंदाजांनी खूप भेदक मारा केलाय. लास्ट बॉल, ओनली फॉर्मॅलिटी. मोठा प्रहार केला, यावेळेला बॉल जाईल कदाचित सीमारेषेच्या बाहेर, परंतु उशीर झालाय. षटकार शेवटच्या बॉलवर, परंतु हा सामना जिंकला येथे कोळिवली संघानं. हार्दिक अभिनंदन गावदेवी कोळिवली अँड हार्ड लक गावदेवी हिवाळी. वैभवने टिपलेला झेल देखील येथे टर्निंग पॉइंट ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तो जर षटकार गेला असता तर मग काहीसं वेगळं चित्र दिसलं असतं. 28 बनवल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात कोळिवली संघानं बॅटिंग प्रथम केली होती आणि प्रत्युत्तरात हिवाळी संघ फक्त 25 पर्यंत मजल मारू शकला 5 गड्यांच्या मोबदल्यात. अखेर 3 धावांनी गावदेवी कोळिवली संघानं हा सामना जिंकला. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्यानं 25 धावांची अप्रतिम खेळी साकारली अंडर प्रेशर, तो खेळाडू म्हणजेच राहुल फ्रॉम कोळिवली. चला राहुल यायचं व्यासपीठावर आणि नवीन मॅचला लगेच सुरुवात करायची. बोंबेपाडा संघ, बोंबेपाडा आणि कवाड यांच्या दरम्यान मॅच असेल. आपण सामनावीराचा पुरस्कार